नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अख्ख्या महाराष्ट्राचे आकर्षण असलेल्या बैलगाडी शर्यतीत रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोठिंबे येथील नारायण शेठ डामसे यांच्या पुष्प बैल शर्यती मागून शर्यत जिंकून मालकांना दाखवलेल्या प्रेमाने ऋण फेडून महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवत आहे. पुष्पा बैलाने अनेक लहान मोठ्या शर्यती जिंकून ट्रॉफी व बक्षिसे जिंकली आहेत. कर्जत तालुक्यातील कोठिंबे गावात 1972 साली जन्म झाला. शिक्षण आश्रमशाळेत झाले. 1998 साली कोठिंबे गावचे सरपंच म्हणून त्यांची निवड झाली. गावात नागरिकांना सेवा सुविधा देण्यासाठी पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय या ठिकाणी वारंवार संपर्क झाला. यातून अनेक राजकीय पदाधिकारी यांच्याबरोबर नाळ जोडली गेली. वडिलांना बैलगाडी शर्यतीचा नाद होता व ती परंपरा मला जोडली गेली. बैलगाडी शर्यतीच्या नादातूनच थोरा मोठ्यांपर्यंत संबंध आले. यातूनच 2002 साली कोठिंबे जिल्हा परिषद गटातून पहिली निवडणूक लढविली. 275 या अल्पमताने पराभव झाला. बैल शर्यतीबरोबरच राजकीय कारकिर्दीत स्वतःचा व्यवसाय सांभाळून बहरत गेला. कर्जत तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांचे रस्ते, पाणी योजना जिल्हा परिषद मार्फत यशस्वीपणे राबविल्यामुळे माझी प्रत्येक जिल्हा परिषद निवडणूक वेगवेगळ्या गटातून लढत गेलो व विजयी झालो. 2017 साली जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पुन्हा समाज कल्याण सभापती पदाची संधी मिळाली. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम करण्याची संधी मिळाली व लोकसंपर्क वाढला. 3 वेळा जिल्हा परिषद सदस्य वेगवेगळ्या गटातून मिळालेले व 2 वेळा जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती पद मिळाले. यामुळे आता पुढील लक्ष विधानसभा निवडणूक आहे. नमस्कार, मी नारायण राजाराम डामसे. कोठिंबे ह्या गावामध्ये माझा जन्म 1972ला झाला. त्यानंतर शिक्षण आश्रमशाळेमध्ये झालं. आश्रमशाळेमध्ये शिक्षण झाल्याच्यानंतर मी 98ला कशेळे ग्रामपंचायतचा सरपंच झालो. पहिला सरपंच झाल्याच्यानंतर 2002ला मी जिल्हा परिषद लढवली. थोड्याशा कारणाने माझे 275 मतांनी हार झाली. मी 2002ला हारलो, पण मी थांबलो नाही. मी प्रत्येक आदिवासी वाड्यात पाड्यामध्ये काम करतच राहिलो. त्याच्यानंतर 2007ला मी डबल जिल्हा परिषद लढवली. 2007ला दुसऱ्या वार्डमध्ये निवडून आलो. माझा वार्ड सोडून ह्यो जिल्हा परिषद वार्ड सोडून, पाथरत जिल्हा परिषद सोडून बीड वार्डमध्ये निवडून आलो. त्यानंतर मी समाज कल्याण सभापती झालो. समाज कल्याण सभापती म्हणून मी 2.5 वर्षाचा कालखंड माझा मी पार पाडला. गरिबांच्या सुखादुःखामध्ये आणि त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून गावागावात पोचलो. विकासाची कामं असतील, अजून काही असेल किंवा अनेक माध्यमातून मी लोकांपर्यंत पोचलो. त्यानंतर माझ्या वडिलांना शर्यतीचा नाद होता, तो मला लागला बैलगाडीचा. मग इथून आम्ही पुशेगावची यात्रा असो, साताऱ्यामध्ये कोणतंही मैदान असो, आमचे 1 नंबरचेच बैल असतात. माझा आता बैल पळतोय पुष्पा म्हणून, तो पण 1 नंबरमध्ये पळतोय. माझ्याकडं अनेक बैलं होऊन गेली आणि तो नाद आमच्या वडिलांपासूनच आहे आम्हाला. तर याच्या पुढं आता त्याच्यानंतर मी जिल्हा परिषदला 2017ला तिसऱ्या वार्डमध्ये निवडून आलो. तिसऱ्या वार्डमध्ये निवडून आल्यावर मला डबल समाज कल्याण सभापती पदच भेटलं गेलं. त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचलो. आत्ता पण 4थ्या वार्डमध्ये लढणार आहे. 4थ्या वार्डमध्ये पण निवडून येईल ही मला खात्री आहे. तिथं पण माझं काम चालू आहे. अख्ख्या तालुक्यामध्ये सगळीकडं गरीब एक मुलगा म्हणून शनी माझ्याकडे बघतात आणि चांगलं काम करायची संधी भेटेल अशी मी आशा बाळगतो. प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर, DNA मराठी, जामखेड.